SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा एक्सरसाइज 1.3 पाहणार आहोत. मित्रो, लक्षात ठेवा, या पूर्ण चॅप्टर मध्ये सर्वात सोपी एक्सरसाइज जर कोणती असेल तर ती आहे 1.3. तुम्ही जर प्रॉब्लेम पाहिसाल तर तुम्ही हसाल. असे प्रॉब्लेम दिलेले आहे. फारच सोपं आणि साधं, एका मिनिटामध्ये समजावून पूर्ण प्रॅक्टिस करायचंही काम नाही. पहा मग मी काय सांगतो का, इफ a = 3, 5, 7, 9. पहिले प्रश्न ऐकून घ्या. 3, 5, 7, 9, 11, 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. हे पहिलं दिलं तर याचं नाव आहे, इकडं असा चिन्ह दिला असा. दिस इज कॉल्ड देअर एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे. याला वाचताना कसं वाचायचं आहे बा, तर देअर एक्झिस्ट. काहीच नाही आहे, बोगस काम आहे. देअर एक्झिस्ट यालाच लक्षात ठेवा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतात. काय म्हणतात रे बा? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. साध्या भाषेत याला वाचताना देअर एक्झिस्ट म्हणजे तो अस्तित्वात आहे. याही व्यतिरिक्त लक्षात ठेवा दुसरा साइन आला तो असा काढायचा आहे. काय काढायचा? ह्या वाला. याला फॉर ऑल म्हणतात. काय म्हणतात बात? फॉर ऑल. याला दुसरा शब्द आहे युनिव्हर्सल. युनिव्हर्सल क्वांटिफायर. क्वांटिफायर. पहा मग हे वारंवार पटकन तुम्ही लिहून घ्या. काहीच नाही, याचा काही यूज नाही, काही नाही, अगाऊ त्रास आहे. देअर एक्झिस्ट याला आहे ना, देअर एक्झिस्ट म्हणून वाचल्या जाते. याला स्पेशल नाव आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. या साइनला फॉर ऑल म्हणजे पूर्ण. बस एवढं सेन्स आहे. आणि याचा अर्थ आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. प्रॉब्लेम पाहिल्यावर तुम्ही हसाल, काही दम नाही. असे गणित तर 8व्या वर्गात नाही आहे. हो, सत्य सांगत आहोत. एवढी बोगस एक्सरसाइज आहे. ठीक आहे, पहा मग मी सुरुवात करत आहोत. हे पटकन लक्षात घेऊन घ्या. याला देअर एक्झिस्ट म्हणतात. याला दुसरा शब्द आहे बा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. या साइनला फॉर ऑल म्हणतात. याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतात. मी मिटवत आहो, पॉज करून तेवढं पहिले नोट करून घे जा. पहा आता सुरुवात करून राहिलो का बा, त्यानं काय म्हटलं आहे बा, विचार करा तुम्ही. काही विचारते, काही सांगते. इफ a आहे ना 3, 5, 7, 9, 11, 12. हा ए सरळ सरळ क्लिअर दिसत आहे का? हा एक सेट आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. देअर एक्झिस्ट x belongs to a such that x - 8 = 1. काय अर्थ झाला बा? आता हा जो बिलॉंग्स आहे, x belongs to a, या चिन्हाला बिलॉंग्स टू म्हणतात. माझ्या आठवणीनं, कारण मला माहित आहे, मी शिकवलं आहे का बा, हा जो साइन आहे ना 8th क्लास मध्ये पण आलेला आहे आणि 9th क्लास मध्ये पण आला आहे. बिलॉंग्स टू चा अर्थ होतो, याला वाचताना वाचायचा आहे बिलॉंग्स टू. लक्षात ठेवा, मराठीत त्याचा अर्थ च्या आत असणे. म्हणजे हा जो x आहे हा कोणाच्या आतमध्ये आहे? तर सेट ए च्या आतमधले कोणती तरी एक व्हॅल्यू कोणाची? x ची. मग ती 3 असू शकते, 5, 7, 9, 11, 12. म्हणजे बाई आहे ना, एका बाहेर मात्र x राहणार नाही. त्याचा घरच इथून तर इथपर्यंत आहे. या x चा हाऊस इथून तर इथपर्यंत आहे, त्याच्या बाहेर तो राहणार नाही. त्याचा अर्थ होतो x belongs to a, म्हणजे a सेटच्या आत असणारा. ठीक आहे, मग आता झालं. बस एवढीच माहिती तुम्हाला जर पहिलेपासून असेल ना तर तुम्ही स्वतः सोडून टाकता. काहीच नाही, त्यानं एवढं हेच महत्वाचं होतं, त्यानं हेच देऊन टाकलं. मग आता लक्षात ठेवा का बा, काय पाहिजे ना, त्यानं म्हटलं आहे का बा ट्रूथ व्हॅल्यू काढ. तर आपल्याला समीकरण देऊन टाकलं, इक्वेशन देऊन टाकलं. x - 8 बरोबर 1. x - 8 = 1. चल बोल बा,
x मायनस 8 इज इक्वल टू 1. हे समीकरण आहे. आता हे समीकरण आहे आणि अक्कलच नाही पाहिजे का बा या सेट पैकी x ची कोणती व्हॅल्यू घ्यावं की जेणेकरून x च्या ऐवजी ती व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे. एक तर डोळ्यानं दिसते का x च्या ऐवजी जर 9 ठेवला तर 9तून 8 गेला म्हणजे 1 राहिला. झालं. बोला बसलं का डोक्यात. अरे हो का नाही. तर बा इथं फक्त एवढं लिहायचं आहे फॉर x इज इक्वल टू 9. मग या x च्या ऐवजी किती ठेवायचे तर 9 ठेवायचे. बोला मग x इज इक्वल टू 9 म्हटल्या बरोबर कॉमा करायचा x मायनस 8 बरोबर x च्या ऐवजी 9 मायनस 8 बरोबर 1. झालं. सांगा लवकर लवकर बोला. ठीक आहे. x ची किंमत मात्र याच्यातलीच असावी. बस तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही x ची किंमत इकडे घेतली ना, x ची किंमत 9 घेतली, उत्तर आलं 1. उत्तर 1 आलं म्हणजे आपल्या डोक्यात आलं पाहिजे का गिवन स्टेटमेंट हे सत्य झालं. जसं तो म्हणत आहे तसं एक उत्तर आलं म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू होईल 1. 1. बोला समजते का. तर बस एवढी कॅसेट घासवायची आहे. काय बात गिवन स्टेटमेंट इज ट्रू. Given statement is true and its truth value is t and its truth value is t. झालं पहिला प्रॉब्लेम. म्हणून मी म्हटलं बघा निव्वळ बोगस आहे. चलो बोल दुसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. हे पहा दुसरा असं फॉर ऑल x belongs to a x square plus x is an even number. For all x belongs to a x लक्षात ठेवायचो x square plus x is an even number. काही हरकत नाही. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा याचा शुभारंभ करताना मलाही वाटून राहिलं बघा काय सांगावं काय नाही. ठीक आहे. काय आहे पाहतो बा हा ए या सेट मध्ये सर्व प्रश्न आहे. हा एवढं लक्षात ठेवा. तर बाबा सांगा तुमच्या मनात आलं पाहिजे का x स्क्वेअर प्लस x. तुम्ही चेक करा ना x च्या ऐवजी 3 ठेवा. तर बा 3 चा वर्ग अधिक 3 3 चा वर्ग 9 9 आणि 3 12 आला इवन नंबर. दुसरा ठीक आहे x स्क्वेअर प्लस x 5 चा वर्ग अधिक 5 x च्या ऐवजी इथेही 5 राहील इथेही 5 राहील 25 प्लस 5 बरोबर 30. का हो तुम्हाला असं करण्याच्या ऐवजी रूल आहे बा. काय रूल आहे बा तर बा लक्षात ठेवायचं हो का बा ऑड प्लस ऑड इज इक्वल टू सम. पहिला रूल. दुसरा रूल काय आहे बा तर दुसरा रूल आहे का 8 चा स्क्वेअर आहे ना ऑडच राहील. 3 चा वर्ग 9 7 चा वर्ग 49 49 11 चा स्क्वेअर 121. तर बा पहिला इथं ऑड आहे त्याचा स्क्वेअर इथेही ऑड आहे त्याचा स्क्वेअर. तुम्ही म्हणसान का सर ऑड कसं बोलता तर सेट कडे पहा ना 3 5 7 9 11 एवढ्या ऑड आहे. इव्हनचा तर विषयच नाही राहत. इव्हनचा वर्ग इव्हन राहतो इव्हनची बेरीज पण इव्हन राहते. समजते का काय बोललो बा का इव्हन स्क्वेअर इज इक्वल टू इव्हन. हे बालपणाचे रूल्स आहे. इव्हन प्लस इव्हन इज इक्वल टू इव्हन करून पहा 2 आणि 2 4. ठीक आहे. तिथं जर आपण 12 टाकला दुसरा विचारच काय नाही करायचा जे आहे ते 12 ठेवा x च्या ऐवजी 12 चा वर्ग अधिक 12 144 अधिक 12. चलो बोलो किती येते रे बात 156 इवन आहे. मला सांगायचं काय हे लहानपणाचे रूल्स आहेत. ऑड प्लस ऑड इज इक्वल टू सम ऑड स्क्वेअर इज इक्वल टू ऑड
आहे ना, E1 प्लस E1 इज इक्वल टू E1. मग एवढा आपलं जर प्रेझेंटेशन असेल तर या गणितात दमच का. आता गणित शिकवतो. आता तुम्ही म्हणसाल का सर बढिया, काही बेसिक क्लिअर पाहिजे बा, तर बाकी तर काहीच नाही. तर बा कसं सांगता येते, तर बा लक्षात ठेवा हे प्रश्न आहे. तर इथं लिहायचं ना हो, याचं सोल्युशन सांगत आहोत. काय लिहायचं बा, इच व्हॅल्यू ऑफ एक्स, ही एक्स ची कोणती तरी याच्यापैकी व्हॅल्यू राहील. इच व्हॅल्यू ऑफ एक्स, हा एक्स कसा आहे, बिलॉंग्स टू ए. each value of x belongs to a satisfies the equation x square plus x. चलो बोल, ठीक आहे. तो कसा आहे, इज अँड इवन नंबर. पूर्ण लिहून टाकायचं, इज अँड इवन नंबर. म्हणजे हे सॅटिस्फाईज करत आहे, याचा अर्थ हा स्टेटमेंट ट्रू झाला. म्हणून लिहायचं गिवन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आहे का नाही बोगस. म्हणून गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. झालं राजा, काहीच तर नाही बोगस. पूर्ण एक्सरसाइजच बोगस आहे. तिसरा प्रश्न पाहून घ्या. तिसरा सांगून राहिलो, बसते म्हणून डायरेक्ट लिहू नसता का. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. बोला समजते. अरे बोगस दिलं राजे हो. एक्स ची व्हॅल्यू कोणती आहे, 3 5 7 9 11 12. याच्यापैकी कोणती व्हॅल्यू घ्या आणि त्याचा वर्ग करा. 3 घेतला 3 चा वर्ग 9, 5 घेतला त्याचा वर्ग 25, 7 घेतला त्याचा वर्ग 49, 9 घेतला त्याचा वर्ग 81. समजते 81. 11 घेतला त्याचा स्क्वेअर 121, 12 घेतला त्याचा स्क्वेअर 1 आहे ना 144. तेव्हा मले म्हणा आता कोणती व्हॅल्यू घेतली त्याचा स्क्वेअर केला तर तो 0 पेक्षा लहान येईल का. दिस इज द लेस दॅन, म्हणजे लहान असणे नाही. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील बा, एफ राहील. बोला ठीक आहे. कसं लिहा, देयर इज नो व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची एकही व्हॅल्यू नाही ना हो. इथं एक्स ची एकही व्हॅल्यू अशी नाही की ज्या एक्स च्या ऐवजी ठेवली तर त्याची व्हॅल्यू तर 0 पेक्षा 0 पेक्षा लहान येईल. अशी एकही व्हॅल्यू नाही आणि म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सॉरी, याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. देयर इज नो व्हॅल्यू of x belongs to a. एकही व्हॅल्यू नाही आहे x ची याच्यात. का बा याच्यात ठेवल्यानंतर असं उत्तर येईल. देयर इज नो व्हॅल्यू ऑफ x belongs to a satisfies the equation x square less than 0. चलो बोलो. म्हणून therefore given statement is false, hence its truth value is f. बस अशा पद्धतीने लिहायचं आहे, बाकी तर काही नाही. पहा मग चौथं सांगत आहोत, देअर एक्झिस्ट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज एन इवन नंबर. कमी बोगस आहे. इथं पहा बरं, सेट ए मध्ये 3 5 7 9 11 एवढ्या पूर्ण एवढे जे नंबर आहेत एवढे पूर्ण ऑड नंबर आहे. आणि त्यानं म्हटलं का एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज एन इवन नंबर, म्हणजे
x हा ए मधला असा ए सेट मधला असा एलिमेंट, x इज द एलिमेंट ऑफ सेट ए which is always even number. कुठे आहे? ऑल दीज आर ऑड नंबर. म्हणजे हा स्टेटमेंट फॉल्स आहे. तर एवढं सोपं आहे का? तर काय लिहायचं बघा, इच व्हॅल्यू ऑफ x belongs to a are not an even number. Each value of x belongs to a. Each value of x belongs to a are not an even number. बस each value of x belongs to a are not an even number. बोला पुढे लिहायचं, therefore given statement is false, its truth value. Therefore the given statement is false, its truth value is f. आहे एकदम सोपं, काहीच तर नाही आहे. हे पहा, there exists, पाचवं पॉइंट आहे, there exists x belongs to a such that 3x plus 8 greater than 40. एक नंबर बोगस आहे राजू. इथं काय देऊन आहे, 3x plus 8 greater than 40. x belongs to a म्हणत आहे, म्हणजे x हा या सेट मध्ये. अवा x च्या ऐवजी याच्यापैकी कोणती व्हॅल्यू x ची घ्यायची ना x च्या ऐवजी ठेवून पाहायची. झालं, ट्रायल घेऊन पहा 3 तर मग पहिले तर असं लिहायचं फॉर x इज इक्वल टू 3. सर्वात लहान व्हॅल्यू 3 आहे, हेच ठेवून पाहता. इथं ठेवला बा तर 3 × 3 + 8 3 त्रिक 9 9 आणि 8 आहे ना. 9 आणि 8 17, 17 ग्रेटर दॅन 40. शक्य आहे का? बोला, शक्य नाही. यासाठी there exists x belongs to a. कबा x belongs to a such that 3x plus 8 greater than 40. या व्हॅल्यू साठी हे शक्य नाही. आता 5 ठेवा, 5 त्रिक 15 15 ना 8 23 ग्रेटर दॅन, त्याच्यासाठी शक्य नाही. 7 ठेवा, 7 7 त्रिक 21 21 आणि 8 29 29, त्याच्यासाठी शक्य नाही. मात्र ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत 11 आणि 12 याच्यासाठी ठेवून पाहणं तर तुमच्या लक्षामध्ये, म्हणजे कोण्या तरी आहे देअर एक्झिस्ट म्हणताय. देअर एक्झिस्टचा अर्थ हा जो साइन आहे त्याचा अर्थ समजला का बा. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a. पहिले याले डोक्यात घ्या. देअर एक्झिस्ट म्हणजे या सेट मध्ये अशी कोणती तरी संख्या अस्तित्वात आहे की जे x च्या ऐवजी भरल्यानंतर हे येणार या दोघांची बेरीज या 40 पेक्षा मोठी राहील. असं आहे. तर मग त्या दोन संख्या कोणत्या आहेत तर 9 भरून पहा तर 9 त्रिक 27 आणि 8 35, हे पण लहान होते. मात्र 11 भरा तर फॉर x इज इक्वल टू 11 and x is equal to 12. तर इथं जर 11 भरले तर बा लक्षात ठेवा 3 × 11 + 8 ग्रेटर दॅन 40. 11 त्रिक 33 आणि 8 म्हणजे होते 41. दॅट इज 41 ग्रेटर दॅन 40. एक आल्सो फॉर x इज इक्वल टू 12 भरा इथं 12. 3 × 12 + 8 ग्रेटर दॅन 40. 12 36 आणि 8 44, दॅट इज 44 ग्रेटर दॅन 40. म्हणजे याचा मीनिंग समजला. देअर एक्झिस्ट या सेट मध्ये अस्तित्वात आहे. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे. अशी कोणती तरी व्हॅल्यू की जी काय आहे बा याच्यात ठेवल्या x च्या ऐवजी ठेवल्यानंतर त्याची किंमत याच्यापेक्षा मोठी आहे.
चलो बोलो. एवढं जर समजलं असेल तर लक्षात घ्या का ह्या दोन व्हॅल्यू आहेत, म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे. देअरफॉर लिहायचं काय, हेन्स गिवन स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इथं लिहायचं म्हणून गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. चलो बोलो. ठीक आहे, हे तर फारच सोपं सांगाय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, 2x + 9 ग्रेटर दॅन 40. याला तेच म्हटलं बा, पुन्हा तेच आहे का बा एक्सच्या किमत्या जेवढ्या असतील, फॉर ऑल म्हणजे सर्व, हा स्टेटमेंट याच्यापेक्षा मोठा आहे, हे सत्य आहे. तर बा आपण चेक करून पाहू काय बा लिहायचं. तर इथं पहिले लिहायचं फॉर x = 3. तर बा इथं 3 ठेवला तर 3 2 6, 9 आणि 6 15. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल लिहायचं 2x + 9. ठीक आहे, तर बा इथं 2 × 3 + 9 ग्रेटर दॅन 14, दॅट इज 3 2 6 9 15 ग्रेटर दॅन 14. सर्वात लहान व्हॅल्यू ठेवून जर सॅटिस्फाईड करत आहे तर त्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यू पण काय करल बा, तर सॅटिस्फाईड करल. म्हणजे बा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर लिहिताना कसं लिहायचं, इच व्हॅल्यू ऑफ x ची प्रत्येक किंमत, each value of x belongs to A. Each value of x belongs to A satisfies the equation 2x + 9 greater than 40. बोला. Hence it is truth statement. Hence therefore given statement is true. इथं लिहून राहिलो, याच्या खाली लिहायचं आहे इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. झाला पहिला प्रश्न तुमचा संपला. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारच पडते पाहिल्यावर, अरे बा 6व्या वर्गात नाही आहे एवढा सोपा. तुम्ही हसाल पाहिल्यावर, तुम्ही म्हणसाल का काय मजा काय का काय, फुकटचे मार्क, म्हणून एकही मार्क नाही गेला पाहिजे. पण जाग्यावर समजावून सांगतो, टाइमपास नाही करा, तो पटकन मोकळ करा. 1 मिनिटामध्ये दुसरा प्रश्न पूर्ण होते. पहा मग दुसरा क्वेश्चन सांगत आहो मी ड्युएल बद्दल. तर बघ पहिले तर आपल्याला ड्युएल भानगड काय आहे तर ते पाहायचं आहे. ड्युएल अरे एवढा बढिया आहे का, तुम्ही काय म्हणसाल बा लक्षात ठेवा, काही अक्कलच नाही लावायची. काय करायचं बघा, अँड असलं ना तर याच्या ऐवजी टाकायचा ऑर. कोणत्याही स्टेटमेंटले हात नाही लावायचं, का लिहू नाही हे वाचायचं नाही. अँड दिसला तर त्याच्या ऐवजी ऑर लिहायचं. दुसरा नियम, ऑर दिसला ना तर त्याच्या ऐवजी अँड लिहायचं. तिसरा नियम, ऑर दिसला तर त्याच्या ऐवजी अँड लिहायचं. ठीक आहे, टी दिसला तर त्याच्या ऐवजी सी लिहायचं. टी दिसला तर त्याच्या ऐवजी सी लिहायचं. ठीक आहे, सी दिसला तर त्याच्या ऐवजी टी लिहायचं. पहिले समजून घ्या. त्याच्यानंतरचा नियम सांगत आहोत, 1 दिसला तर त्याच्या ऐवजी 0 लिहायचं, 0 दिसला तर त्याच्या ऐवजी 1 लिहायचं. बस हे आहे तुमचा ड्युएल. बोला, एवढं जर तुम्हाला समजलं असेल ना तर बा काहीच अडचण नाही. ठीक आहे, पक्क समजलं तर बा लक्षात ठेवायचं माझं म्हणणं काय का बा अँड असला तर ऑर लिहायचं, ऑर असला तर अँड लिहायचं, टी असला तर सी लिहायचं, सी असला तर टी लिहायचं. बोला,
त्याला म्हणतात ड्वेल. आपल्या मनामध्ये आलं असं मग सर टी न सी काय आहे तर बा इथं टी म्हणजे टॉटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. बाकी तर सर्वच माहित आहे. हे लिहून देतो लागल्यास टॉटॉलॉजी. सी म्हणजे काय मात्र कॉन्ट्रॅडिक्शन. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे लिस्ट याच्यासाठी याला वेळेवर शिकवा लागते. अशा बारीक जर सेपरेट घेत बसलो तर काय आहे बा. तर आपला प्रश्न विचारला होता का बा राईट द ड्युएल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. राईट द ड्युएल ऑफ द ईच ऑफ फॉलोइंग. प्रश्न सांगत आहोत राईट द ड्युएल ऑफ ईच ऑफ फॉलोइंग. जागा नाही आहे का. किती सोपं आहे हो. तुम्ही म्हणसाल पण लिहिताना कसं लिहायचं. एक शब्द नेहमी लिहायचा ड्वेल ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. बस ह्या पी लिहिला इथं ऑर दिसते इथं अँड करायचा. जशानं तसं क्यू अँड दिसला तर ऑर करायचा. झाला पहिला गणित. काय हो याच्यात इथं इथेच लिहायचं ड्वेल ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. पी जशानं तसा अँड दिसला तर ऑर, क्यू अँड दिसला तर ऑर. या झाला. इथं कसं लिहायचं तर तेच लिहायचं आहे ड्वेल ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. पी ठीक आहे. ऑर आहे तर अँड लिहा, अँड आहे तर ऑर लिहा, ऑर आहे तर अँड लिहा. झालं तयार. आता तुम्ही लिहायचं काय लिहायचं बघा ड्वेल ऑफ दी गिवन स्टेटमेंट. एवढं प्रत्येक याच्यात लिहा तुम्ही. आता पी अँड आहे ऑर निगेशन. बाकी कशाला हात नाही लावायचा. बस एवढं चेंज करायचं आहे. तर पहा मग याचं उत्तर सांगून राहिलो. सोल्युशन लक्षात ठेवायचं काहीच नाही. आता तेवढं वाक्य तुम्ही लिहायचं आहे ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. निगेशन पी, ऑर आहे तर अँड आहे तर ऑर, निगेशन ऑर, अँड आहे तर ऑर. ह्या झाला ड्वेल. याचं पाहून घ्या. तर याचं पण कसं लिहायचं बघा ड्वेल ऑफ द गिवन स्टेटमेंट. निगेशन पी अँड आहे तर ऑर. ठीक आहे. कंस निगेशन क्यू अँड आहे तर ऑर. कंस करायचा ब्रॅकेट करायचा पी, ऑर आहे तर अँड आहे तर ऑर, निगेशन आर. असं बोला. सातवं पण पाहून घ्या. बसत असेल तर बाहेर चांगलं मोकळं होऊन जाते. नाही बसत बर एवढं पहा. पुढचं सातवं पाहून घ्या. याचं सोल्युशन पाहून घ्या. याचं आपल्याला ड्युएल लिहायचं तर लिहायचं कसं ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. काहीच हात नाही लावायचा. निगेशन जशानं तसा पी जशा ऑर आहे तर अँड लिहायचं क्यू. झाला. या जसं आहे तसं इथं अँड आहे तर करायचं ऑर. पी लक्षात ठेवा. लहान पोराची प्रॉब्लेम आहे तो पी ऑर आहे तर अँड, निगेशन क्यू अँड आहे तर ऑर, निगेशन यस. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. कमी बोगस आहे. पहा इथं लिहायचं ड्युएल ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. ठीक आहे. सी ऑर आहे तर अँड, पी अँड आहे तर ऑर, क्यू ऑर आहे तर अँड. असं 12वी सायन्सचे गणित आहे अशी. अजून का पाहिजे. 9वं पाहून घ्या. एक वाक्य लिहायचं मात्र ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. निगेशन पी, ऑर आहे तर अँड, क्यू अँड आहे तर ऑर, अँड आहे तर ऑर. टी असला तर लिहून दिलं का टी साठी सी तर इथं सी. नजर चुकेनं तसंच राहून गेलं ना तर वांग होऊन जायचं नाही आहे. त्याच्यानंतर ह्या वाला पाहून घ्या. ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज.
पी, ऑर आहे तर अँड, ऑर आहे तर अँड. सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. सी असला तर टाकायचं टी. बस हे हाय बा तुमचं ड्युएल. काय याने सेपरेट शिकवा, जाग्यावरच तर समजते. काहीच नाही. अँडचं ऑर करा, ऑरचं अँड करा, आहे ना. टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे टीचं सी, सीचं टी. एक असला तर झिरो लिहायचं, झिरो असला तर एक लिहायचं, झालं. सिंपल थेरी. बसलं. ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ, आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खास करून आपल्या मित्रांना सांगा. ठीक आहे. आणि नम्र विनंती, घंटी वाजवा, मॅसेज पण करा. नमस्कार.